33वा सामूहिक विवाह सोहळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान यशवंत ग्राम कावलगावच्या वतीने मोठ्या उत्साहात सत्यशोधक पद्धतीने पार पडला। यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे सोय सहाय्यक देशमुख, जिंतूर येथील माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, अनंता बनसोडे, गोविंद गोरे, डॉक्टर सदाशिवराव सरोदे, कैलासराव वाघ, साहेबराव सरोदे, माजी सैनिक बालाजी पिसाळ, मारुतराव हिंगे, गजानन धवन, माऊली ज्ञानेश्वर वंजे, बाबूराव देशमुख आदींची उपस्थिती होती। या सत्यशोधक सामूहिक विवाह सोहळ्याची कैलासवासी सत्यशोधक मारुतराव पिसाळ यांनी सुरुवात केली होती। आज 33 वर्षाची परंपरा त्यांचे नातू ॲडव्होकेट ज्योतिबा नारायणभाऊ पिसाळ यांनी आजपर्यंत चालू ठेवली। सदर विवाह सोहळ्यात कुठलीही रूढी परंपरा, वरमाई, हुंडा प्रथा कायमस्वरूपी बंद करण्यात आली। यावेळी 6 जोडप्यांनी आपला सहभाग नोंदविला होता। या विवाह सोहळ्यासाठी ॲडव्होकेट ज्योतिबा पिसाळ, उत्तमराव पिसाळ, रामकिशन पिसाळ, मारुतराव नाना, बाळासाहेब पिसाळ, पांडुरंग पिसाळ, सुभाषराव पिसाळ, हनुमंत पिसाळ, रानबा पिसाळ, धोंडीबा पिसाळ, गजानन पिसाळ, आनंदराव साखरे, तुकाराम पिसाळ, प्रकाश पिसाळ, केशवराव गिनगिने, माधवराव धवन, गोविंदराव धवन, अनिल पिसाळ, संतोष पिसाळ, LR पिसाळ, रामभाऊ पिसाळ, बमनराव पिसाळ, संजय पिसाळ, मुंजाजी सुके, पांडुरंग पिसाळ, विठ्ठलराव भुसारे आदींनी परिश्रम घेतले। सदैव विवाह सोहळा 5000 लोकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुंदर धवन यांनी केले। सर्वांच्या वतीने त्यांना खूप शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी आल्यानंतर मामाच्या आठवणी आली असं होऊ शकत नाही। मामाला या ठिकाणी मी नतमस्तक होतो। मी काही जास्त बोलणार नाही, एवढं सांगेल की धनगर समाजाच्या आरक्षणाचा जो 17 सप्टेंबरला आपण लढा सुरू केला होता जालना निमित्तून, तसं आता अंतिम रूपामध्ये 17 सप्टेंबरला जो जालन्यामध्ये प्रचंड महामोर्चा झाला आणि आता मुंबईला 21 जानेवारीला आपल्याला बंदी असताना सुद्धा महाराष्ट्रातील 40 ते 50 हजार समाज बांधव त्या मोर्चाला आले होते। त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि पुढची एक विनंती करतो सर्व समाज बांधवांना, येत्या 16 तारखेला राजे मल्हार होळकर यांची जयंती आपल्याला मुंबईच्या आझाद मैदानावरती साजरी करायची आहे। शुभेच्छा देण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री, परभणीच्या पालकमंत्री आदरणीय सोमेंद्रनाथजी साकुरे बोर्डीकर यांनी आज या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मला या ठिकाणी पाठवलं। त्यांना स्वतःला ह्या कार्यक्रमाला येण्यासाठी खूप त्यांचं प्रयत्न केले, पण मुंबईला आज महिला दिनानिमित्त त्यांना शासकीय कार्यक्रम आज त्या ठिकाणी लागला आणि त्या महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांना मुंबईत थांबावं लागलं। आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांनी सुद्धा आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या। ते सुद्धा मुंबईला सध्या काही घडामोडी सुरू असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी पक्षाच्या मिटिंगला थांबावं लागलं आणि त्यांच्या वतीने बोर्डीकर परिवाराच्या वतीनं आज या ठिकाणी आपल्या सर्वांना जे वधूवर आहेत आणि त्यांचे कुटुंबीय वधूवरांना त्यांच्या भावी जीवनामध्ये आयुष्यामध्ये त्यांच्याकडून चांगलं कार्य, समाजाचं कार्य घडो, समाजाची सेवा घडो, त्यांच्या आई वडील, सासू सासरे यांची सेवा त्यांच्या हातून घडो आणि चांगलं उद्दिष्ट, चांगलं ध्येय त्यांनी समाजासाठी या ठिकाणी घालून द्यावं। जसं पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं नाव आज आपण घेताना हे जे नाव या ठिकाणी आपण जे ठेवलंय हे जागतिक स्तरावर यांचा उल्लेख जर केला तर ते सुद्धा कमी आहे, कारण एवढं मोठं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले। महामानवांच्या प्रती त्रिवार अभिवादन करून मी माझ्या प्रास्ताविकास सुरुवात करतो। गेल्या जवळपास 30-32 वर्षापासून हा सामूहिक विवाह सोहळा अखंडपणे अविरतपणे चालू आहे। सन 1992-93 मध्ये तत्कालीन कलेक्टर SS संधू साहेब, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय मारुतराव पिसाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण या ठिकाणी एक ठराव झाला की लग्नामध्ये जो अनाठाई खर्च होतो तो खर्च टाळून सर्वांनी सामूहिक विवाह सोहळा अगदी थाटामाटामध्ये संपन्न केला पाहिजे। 1992 मध्ये झालेली सुरुवात आज गेले 33 वर्ष झाले ही परंपरा अखंडपणे चालू आहे। हे सर्व कावलगाव वासियांच्या माध्यमातून, सहकार्यातून हे काम अविरतपणे चालू आहे। यासाठी मी सर्वप्रथम सर्व कावलगाव वासियांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद करतो। त्याचबरोबर
बाहेरगावून आलेले सर्व पाहुणे मंडळी, या ठिकाणी प्रमुख पाहुणे मंडळी, त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला आलात. आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. ही परंपरा गेल्या 32 वर्षापासून चालू आहे आणि आम्ही तुम्हाला आश्वासित करतो की येत्या काळामध्ये देखील गावोगावमध्ये याही पेक्षा अधिक धमाक्याने धुमधडाक्यामध्ये सामूहिक सोहळा पार पडतील.